discouragement. नाराजीवर मात करणे, Amen. That's what we are studying. याचा अभ्यास आपण करत आहोत. And we are studying from the life of Nehemiah, नेहमायाच्या जीवनातून शिकत आहोत how we can overcome problems in our lives. कशा रीतीनं आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांना आपण मात करून पुढे जाऊ शकतो. How we can positively and constructively face tragedies in our lives. आणि कशा पद्धतीनं आपल्या जीवनात जी महाभयानक संकट कधी कधी येतात त्यांना सकारात्मक रीतीनं तोंड देऊन पुढे जाऊ शकतो. Praise God. Amen. The first point we are studying is discouragement and how to come out of it. नाराजी आणि त्यातून बाहेर कसं यायचं हा पहिला मुद्दा आपण शिकत होतो. And last week I shared with you गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं how even Paul speaks about the hardships he underwent in his life. कशा रीतीनं पॉलही त्याच्या जीवनामध्ये ज्या सगळ्या संकटातनं तो गेला त्याविषयीनं बोलतो. Persecutions and pain. जे छळ झाले, ज्या वेदना त्याला सोसाव्या लागल्या. And if Paul the apostles who are so close to God had to face persecution and pain and hardship, we आणि cannot पॉल be. जो प्रेषित जो देवाच्या इतक्या जवळचा होता त्याला जर त्याच्या जीवनामध्ये त्रास, संकट, वेदना, यातना या सगळ्यांना सामोरं जावं लागलं We cannot escape it. तर आपणही त्यातनं पळवाट काढू शकत नाही. Amen. Paul Amen. says I was almost dying. पॉल म्हणतो मी जवळजवळ मरणार होतो. In fact, he says I die every day. उलटपक्षी पॉल म्हणतो मी रोज मरतो. Amen. Amen. You have to die to many things in this world. बऱ्याच गोष्टी ज्या जगातल्या आहेत त्या गोष्टींना आपण रोज मरायला हवं. Without dying, we cannot be alive to God. मेल्याशिवाय, जगाप्रित्यर्थ मेल्याशिवाय आपण देवाप्रित्यर्थ जिवंत होऊ शकत नाही. Praise the Lord. Amen. And so he testifies आणि म्हणून तो साक्ष देतो that we are afflicted every way, की प्रत्येक रीतीनं आम्हाला त्रास झालेला आहे. yet I am not crushed. पॉल सांगतो आपल्याला की प्रत्येक रीतीनं सर्वतोपरी सर्व रीतीनं आम्हाला त्रास झाला, मला त्रास झाला, पण तरी देखील आम्ही पूर्ण नाहीसे नाही झालो. Amen. Amen. Struck down, but we are not destroyed. आम्हाला मारण्यात जरूर आलं पण आमचा नाश अजून झाला नाही. And so God is interested how we respond to our persecutions and pain. तर देवालाही उत्सुकता आहे की आपल्या Amen. जीवनात जो काही छळ येतो, आपल्याला ज्या काही वेदना सोसाव्या लागतात त्या सगळ्याला आपण कशा रीतीनं तोंड देतो हे देवाला समजून घ्यायमध्ये रस आहे. And many times those things which we call as failure may not be failure, I told you, in आणि the eyes of God. आणि बऱ्याच वेळेला ज्या गोष्टींना आपण अपयश म्हणतो त्या गोष्टी कदाचित देवाच्या नजरेमध्ये अपयश नसतील. It can be a window of opportunity for our learning. तर उलट आपल्यासाठी ती एक अशी खिडकी असू शकते की ज्याद्वारे आपण काहीतरी शिकून घेऊ शकतो. In times of failure, अपयशाच्या काळात maybe God is trying to change your perception. कदाचित देवबाप तुमचे काही दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न करत असेल. Amen. आमेन. Maybe when you have failed, आणि कदाचित जेव्हा तुम्ही अपयशी होता maybe through that failure, he is giving you a new opportunity in a new place or in a new way. कदाचित त्या अपयशाद्वारे देव तुम्हाला एक नवीन संधी, नवीन जागी, नवीन रीतीनं देव पाहत असेल. Sometimes a closed door does not mean that God is not interested in you. कधी कधी बंद दार म्हणजे देवबापाला माझ्यात उत्सुकता आणि इंटरेस्ट नाही Because असं नव्हे. He cannot open another door unless he closes one door. कारण की देवबाप जोवर एक दार बंद करत नाही तर दुसरं उघडूही शकत नाही. But then we keep banging on that same door. पण आपण काय करतो त्याच एका दाराला लात मारत राहतो की हेच दार, हेच दार, हेच उघडलं पाहिजे. See, many times we need to readdress our spirits and say, it's not my will, let God's will be done. बऱ्याच वेळेला आपण आपल्याच आत्म्याशी बोलायचं आणि आपण आपल्याच आत्म्याला सांगायचं की माझी इच्छा नाही, देवाची इच्छा पूर्ण होऊ दे. And sometimes God may even try to remove us out of our comfort zones. आणि कधी कधी देवापना आपल्याला आपल्या अगदी कम्फर्ट झोन मध्ये आपण जे गेलेलो असतो, आरामदायक जे झालेलो असतो त्या भागातनं किंवा त्या झोन मधनं देव आपल्याला बाहेर काढायचाही प्रयत्न करेल. Because flesh wants many things which may not be right in the eyes of God. कारण या अंगाला बरंच काही लागतं जे कदाचित देवाच्या नजरेमध्ये योग्य नसेल पण अंगाला हवंय. And sometimes certain failures, आणि कधी कधी काही विशिष्ट अपयश जे असतं and through it God is saying that he wants us to walk another way. आणि त्या अपयशाद्वारे कदाचित देवाला हे सांगायचं असेल की देवाची इच्छा आहे की आपण दुसऱ्या मार्गाने चालावं. Amen. Amen. So how do we respond to our failures? तर It's आपल्याला very जे important. काही अपयश आपल्या जीवनात येतं त्या अपयशाला आपण कुठल्या रीतीने हाताळतो, त्या अपयशाला आपण कसं तोंड देतो हे महत्वाचं आहे. Maybe at times if he closes the door, he may close it only for a season. कदाचित देवाने एखादं दार कधी बंद केलं तर काही काळासाठी केलं असेल.
And he will open it up in his time. आणि देवाच्या वेळेत देव ते दार कदाचित परत उघडेलही. So he wants us to wait. तर देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा अशी आहे की आपण देवाचरणी वाट पाहावी, प्रतीक्षा करावी. And sometimes कधी कधी we want to take our plans to God and want his approval. आपल्याला मात्र आपल्या योजना देवाकडे घेऊन जायला आवडतात आणि आपलं कसं असतं की देवबापांनी त्या योजनेवरती लगेचच शिक्कामोर्तब करावं. Amen. Amen. But God says, now I don't want the plan at all. I'll give you a fresh plan. पण ते म्हणतो की मला ही योजना नकोच आहे, अजिबात नको आहे. मी तुला एक नवीन ताजी नवीन कोरी योजना देणार आहे. Praise God. Amen. And most of the things आणि जास्तीत जास्त गोष्टी that the world is not very happy about is the very thing that God is happy about. आणि ज्या जास्तीत जास्त गोष्टींविषयीनं जग आनंदी नाहीये, जग नाराज आहे, नाखुश आहे, त्या गोष्टींविषयीनं देव मात्र आनंदी असतो. Amen. Amen. Some of the things which may look very negative in the eyes of the world may काही not गोष्टी- be exactly negative in the eyes of God. काही गोष्टी ज्या जगाच्या नजरेमध्ये जगाला नकारात्मक वाटतात आणि दिसतात, त्या देवाच्या नजरेत देवाला नकारात्मक दिसणार नाहीत, वाटणारही नाही. If you look at the life of Jesus, तुम्ही जे येशूचं जीवन पाहिलं, for 33 years, 33 वर्ष what was he preparing himself to? तो कशाची तयारी करत होता? See, many times people prepare for a promotion. बऱ्याच वेळेला लोक आपली पूर्वतयारी करत असतात. जर त्यांना बढती हवी असेल तर त्या They are बढतीसाठी looking forward for a promotion. They are आणि preparing themselves for promotion. and elevation. प्रमोशनसाठी स्वतःची पूर्वतयारी करत असतात, बढतीसाठी स्वतःची पूर्वतयारी करत असतात. But what was Jesus preparing himself for? पण तुम्ही मला सांगा ना, येशू ख्रिस्त जी सगळी तयारी करत होता, पूर्वतयारी, ती कसली करत होता? To die on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर मरायची. Amen. Amen. See, he was preparing himself to die on the cross of Calvary. तो स्वतःची पूर्वतयारी करून घेत होता काल्वरीच्या वधस्तंभावर मरायला. So in the world, तर जगात Jesus was preparing himself, according to the world, Jesus was preparing himself for a failure. जगाच्या दृष्टिकोनातनं म्हणायला गेलं तर हा येशू ख्रिस्त जग काय म्हणणार किंवा म्हणालं की हा येशू ख्रिस्त काय अपयशाची पूर्वतयारी करतोय का? In the world's view, जगाच्या नजरेत that was the biggest failure. ते सगळ्यात मोठं अपयश ना की हा मरायची तयारी करतोय. But what the world views as failure is not what God sees as failure. पण जग त्याला अपयश म्हणून पाहतं, त्याला देव अपयश म्हणून पाहिलंच असं नाही. Many things you may lose as a believer, yet you are not down. बिलीवर किंवा विश्वासू या नात्यानं तुम्ही कदाचित बऱ्याच गोष्टी गमवाल, पण तरी तुमची घसरगुंडी नाहीये. See, you have not really lost the precious things. म्हणजे खरोखर तुमचं काहीतरी मोलवान गेलं असं नाहीये. Amen. The precious things are viewed in the eyes of God in a different way. मोलवान गोष्टी ज्या असतात ना, देवाच्या नजरेमध्ये देव त्या वेगळ्या दृष्टीनं पाहतो. Amen. Amen. And so we need to realize तर आपल्याला हे कळायला हवं that everything that the Bible says as elevation is real elevation. की बायबल ज्या कुठल्या गोष्टीला Amen. बढती म्हणतं, ज्या कशाला बायबल उन्नती म्हणतं, तीच बढती, तीच उन्नती. Praise the Lord. आमेन. Don't always see what the world says. आणि नेहमी जग काय म्हणतं, दुनिया काय म्हणते ते ऐकत बसू नका नेहमी. See, certain things we lose in the world and the world says finished now. जगात कसं असतं, जगात काही गोष्टी जगाचा दृष्टिकोन असा असतो की काही गोष्टी आपल्याकडनं गेल्या तर जग एका वेगळ्याच रीतीनं आपल्याकडे पाहतं. Some people even when they lose certain things they commit suicide and die. आणि काही माणसं तर अशी असतात की जगामध्ये समजा त्यांचं काही जगिक गोष्टींमधलं गेलं तर ते चक्क आत्महत्याही करतात. That means how much the world values the worldly things more than themselves. म्हणजे जग जगिक गोष्टींना स्वतःपेक्षाही जास्त किती महत्व देत आहे लक्षात घ्या. Are you understanding people? समजतं का मी काय म्हणतो लोकांनो? People value those things more than their own lives. लोक स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जगातल्या गोष्टींना मोल देतात. Your life is more important than all the worlds put together. पण संपूर्ण जग आणि अनेक सारी जग एकत्रित करूनही म्हणायला गेलं तर तुझा जीव अनमोल आहे. Praise the Lord. जग नाही. You are more important for God than anything else. देवाला तू सगळ्यात महत्वाचा आहे, बाकी काही नाही. Amen. आमेन. Another thing is fear. अजून एक गोष्ट आणि ती म्हणजे भीती. Whenever you rise to build certain things, जेव्हा केव्हा तुम्ही काही बांधायला उभे राहता there will always be opposition and opposition brings fear. तेव्हा नेहमीच विरोध होतो आणि विरोध आला की भीतीही वाटते. Whenever God's people say, let us arise and build, जेव्हा केव्हा देवाचे लोक किंवा देवाची माणसं असं म्हणायला लागतात की चला आपण उठूया, आपण करूया, आपण बांधूया,
that is the time the devil says, त्यावेळेला सैतान म्हणतो let us arise and let us oppose. चला आपणही उठूया आणि विरोध करूया. So every time तर ज्या दर वेळेला we do something for God, आपण देवासाठी काहीतरी करतो the devil also rises to oppose. सैतानही उठतो विरोध करायला. So don't think so just because we are being persecuted that something is wrong with us. तर असं समजू नका की आपला छळ होत आहे, माझा छळ होत आहे, तुमचा छळ होत आहे, आपला सगळ्यांचाच छळ होत आहे, याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्याच जीवनात काहीतरी चुकलेलं आहे असं काही नाही. See, as a child of God, the devil is more after us than after the world. देवाचं लेकरू या नात्यानं जगापेक्षा जास्त सैतान आपल्याच मागे लागणार आहे. Amen. आमेन. The devil will always be after you. आणि सैतान नेहमीच तुमच्या मागे लागायचा प्रयत्न करणार आणि लागणार. Amen. आमेन. But we should not give in to fears. पण आपण असं घाबरायचं नाही काही. You know, we have the fear factor on the TV. टीव्ही वरती show. फिअर फॅक्टर एक शो Overcoming येतो. fear. फिअर फॅक्टर. So they try to jump from walls, they try to put their hands in the scorpions and the snakes, they sleep with snakes. I mean, trying to come out of fear. फिअर फॅक्टर खतरो के खिलाडी त्याच्यामध्ये ते प्रयत्न करत असतात की असं काहीतरी करायचं की जे करायला साधारण माणसांना भीती वाटते पण हे लोक करणार. But what does it help you? Tell me. पण त्यातनं मदत काय होते? See, you are not going to face scorpions all your life. आता आयुष्यभर थोडे विंचू आपल्या तोंडासमोर येणार आहेत. You are not going to sleep with snakes all your life. आता आयुष्यभर थोडं आपल्याला साबण शेजारी झोपवणार So आहेत. overcoming snakes and scorpions will not take you over in life and remove other kinds of fear. तर अशा पद्धतीनं सापान शेजारी एखाद्याला झोपायला लावायचं, विंचवांसमोर एखाद्याला बसवायचं, एखाद्याला बंद पेटीमध्ये कोंडायचं वगैरे वगैरे करून आपल्याला त्यातनं लाभ काय आहे? I mean, what is the benefit? त्याचा फायदा काय आहे? If you fear certain things, don't go into it. एखाद्या गोष्टीविषयी ना तुम्हाला भीती वाटते तर त्या गोष्टीत पडताच कशाला? See, we went to Disney World and then, there are those राईड्स. huge rides, आम्ही डिस्नी वर्ल्डला गेलो, तिथे अशा मोठ्या मोठ्या राईड्स आहेत. very huge rides. मोठ्या मोठ्या राईड्स. And my आणि doctor said, come, let's sit. मोठ्या तरी ठीक हो, पण वेड्या वाकड्या राईड्स. आणि आमची I said, I will not go. सॅन्ड्रा म्हणाली चला ना I जाऊ. cannot sit in it. तर मी म्हणलं मी नाही बसू शकत याच्यात. No, Daddy, you should not be afraid. नाही डॅडी असं घाबरायचं नाही. I said, forget this. I'll be afraid all of its life and it will not have anything to do with me. म्हटलं नाही हा माझा विषय नाही. मी आयुष्यभर या सगळ्या राईजना घाबरीन पण त्यांनी काही फरक पडत नाही. I will try to overcome other fears. मी बाकीच्या भीतींवरती मात करायचा प्रयत्न करेन. Amen. Fear of the devil, fear of things. म्हणजे सैतानाविषयीची भीती जर मला कधी वाटली तर त्यावर मी मात करायला बघीन. आणि काही देवाच्या कार्यामध्ये भय वाटायला लागलं तर त्यावर मी मात करायला बघीन. Amen. पण डिस्नी वर्ल्डच्या राईड विषयी ना भीती काढून बसणे What? It doesn't make sense. नो, त्यात काय अर्थ नाही. Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो? पण शकाना आणि सँड्रा हालेलुया. My daughter can go to any ride. आणि सँड्रा The म्हणजे world's biggest ride and the अख्ख्या dangerous जगातली ride. सगळ्यात मोठी वेडी वाकडी उंच कशी कुठूनही असलेली राईड त्यात सँड्रा बसते. Finally, I said yes for a small ride. शेवटी मी एका लहान राईडला हो म्हटलो. छोटी राईड असते ना ऐसा कप सॉसर जैसा रहता है. ठीक है चलो बच्चे का दिल रखने बेड़े. For us, Jesus said, येशू म्हणाला आपल्यासाठी fear not. की भिऊ नका, I am with you मी तुमच्या बरोबर till आहे. the end of ages. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, भिऊ नका. That is the way we need to overcome our fear. अशा रीतीनं आपण आपल्या या भयातनं मात करून बाहेर पडायचं. Amen. आमेन. And so sometimes people put fear in our hearts. कधी कधी लोकही आपल्या हृदयामध्ये भीती घालतात हो. Amen. आमेन. Bible says in Nehemiah 4:11 and 12. नेहमया 4:11 आणि 12 मध्ये बायबल म्हणतं, Also our enemies said, before they know it or see us, we will be right there among them and will kill them and put an end to the work. Then the Jews who lived near them came and told us 10 times over, wherever you turn, they will attack us. नेहमया 4:11 आणि 12. आणि आमच्या शत्रूंनी म्हटले आपण त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना मारून टाकू आणि ते काम बंद करू, तोपर्यंत त्यांना कळणार नाही किंवा दिसणारही नाही. आणि असे झाले की त्यांच्याजवळ जे यहुदी राहत होते ते आले तेव्हा आम्हाला दादा म्हणाले तुम्ही सर्व ठिकाणातून आम्हाकडे परत यायला हवं. See, and in verse 14, आणि 14 वचन, be not, see Nehemiah is saying, be not ye afraid of them, remember the Lord, which is great and terrible, and fight for your brethren, your sons and your daughters, your wives and your homes. आणि नेहमया 14 वचनामध्ये त्यांना मग म्हणाला आणि महाजनास अधिकाऱ्यास बाकीच्या लोकांना नेहमया म्हणाला
तुम्ही त्यांना भिवू नका. Yes. महान व भयानक प्रभूचे स्मरण करा. See? आणि तुम्ही आपले भाऊ, आपले मुलगे, आपल्या मुली, आपल्या बायका, आपली घरे यांच्यासाठी तुम्ही लढा. See, Nehemiah said, when you're afraid, look to God. नेहम्या म्हणजे म्हणतोय की जेव्हा तुम्हाला भय वाटायला लागतं तुम्ही देवाकडे पहा. Every time you're afraid, look to God. ज्या दरवेळेला तुम्हाला भीती वाटायला लागते, भय वाटायला लागतं त्याला देवाकडे पहा. Amen. आमेन. When Jairus was afraid, Jesus said, only believe. याई जेव्हा घाबरला तेव्हा येशू फक्त त्याला एवढंच म्हटला, काय? फक्त विश्वास ठेव याईरा. Do not be afraid. भिवू नको. Fear फक्त not. भिवू नको. Only believe. फक्त विश्वास ठेव. See, we आमेन. have to believe in Jesus. आपण येशूवर विश्वास ठेवायला He हवा. will come to you at the right time. योग्य वेळेत येशू तुमच्याकडे येईल. He will not leave you. तुम्हाला सोडणार नाही काही. See? आमेन. He will not allow you to die. आणि तुम्हाला मरूही देणार नाही. Praise the Lord. हालेलुया. And that should be the antidote for fear. आणि भीतीची लस हीच असायला पाहिजे. God is a refuge and strength. परमेश्वर आमचा आश्रयस्थान आणि आमची शक्ती A आहे. very present help in the times of trouble. संकट समयी माझी तात्कालिक मदत माझा देव आहे. That's why we will not fear, says David. आणि म्हणून आम्ही घाबरणार नाही, भिणार नाही असं दावीद बोलला. Amen. In आमेन. Psalm 46, I think so. स्तोत्र 46 माझ्या मते. That's why we will not fear. आणि म्हणून आम्ही भिणार नाही. And another place he said, अजून एका जागी तो म्हणाला, what time I'm afraid, ज्या वेळेला मी घाबरतो I will trust in you. त्या वेळेला मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. Praise the Lord. Amen. What time I am afraid, I will trust in you. ज्या वेळेला मी घाबरीन मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. He didn't say I will try some fear factor. तो असं नाही games. म्हटला ज्या वेळेला Try मी to overcome घाबरीन things. त्याला खतरो के खिलाडी मध्ये स्वतःला एनरोल करून येईन. नाही 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 नाही. कुछ जरूरत नाहीये. Not necessary. काही गरजेचं नाही. And those things we will never come across in our lives. आणि तसल्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधीच आपल्या समोर येणार नाहीयेत. And certain things, if we cannot overcome, it's okay. आणि काही गोष्टींविषयी ना आपण मात जर केली नाही, हे असं भिंतीवरनं उडी मारा का एकदम इमारतीवरनं उडी मारा, सापांमध्ये झोपा, मात करायला जमली नाही या गोष्टींवर तरी ठीक आहे, It's चालतं. okay. ठीक आहे. We'll not go close to snakes. आपण नाही जायचं सापांच्या जवळ. सापांच्या जवळ जायचं न, सापांची भीती वाटते, त्यांनी मला सापाच्या शेजारी झोपायला बोलावलं. जायचंच कशाला? Amen. Isn't it a great comfort to get the antidote for our fear? आपल्या भीतीची लस टोचून घेणं, आपल्या भीतीसाठी लस आहे हे जाणून घेणं किती चांगलं आणि किती दिलासा देणार So आहे. comfort yourself तर स्वतःला जरा दिलासा द्या. that God is with me. स्वतःला दिलासा द्या आणि म्हणा दे माझ्या बरोबर God आहे. is with me. दे माझ्या बरोबर आहे. God is with me. दे माझ्या बरोबर I आहे. shall not be afraid. मी नाही भिणार. What can man do to me? माणूस माझं करून करून काय करेल? The one who has himself written आणि ज्याने स्वतः लिहिलंय in Psalm 34:19, स्तोत्र 34:19 मध्ये many are the afflictions of the righteous, but the Lord delivers him from them all. नीतिमानांचे त्रास अनेक असतात पण प्रभू त्यांना त्या सर्व त्रासांमधून सोडवतो. Praise God. Amen. You know, when Abraham went down to Egypt, अब्राम जेव्हा मिसर देशी गेला, he was afraid. अब्राम जेव्हा खाली मिसर देशी गेला तो भिलेला होता. And so he told his wife, tell them that you are my sister. घाबरगुंडी जाम उडालेली होती अब्रामाची आणि म्हणून तो बायकोला म्हटला की राजाला सांग तू माझी बहीण आहे. And yet God came to him at the right time and आणि assured him तरी देव त्याच्याकडे योग्य वेळेला आला ना त्याला मदत करायला and said, I will support you. आणि म्हणाला ना त्याला की मी तुला आधार देईन. Even when things went out of hand, आणि गोष्टी जेव्हा हाता पलीकडे गेलेल्या होत्या तेव्हाही that his wife was taken away म्हणजे by the अगदी king, त्याच्या बायकोला राजा धरून घेऊन गेला. God did not allow anything untoward to happen to his wife. तरी देवाने अब्रामाच्या बायकोचं असं तसं काही होऊ नाही दिलं. Amen. आमेन. God plagued them. आणि देवाने त्यांच्यावरती पीडा पाठवली पण Praise हिला God. वाचवली. But see, God was with him. देव त्याच्या बरोबर होता. God shall be with you. God shall be with your wife. तसं देव तुमच्या बरोबर राहील, तुमच्या पत्नी बरोबर राहील. Was not Jacob afraid of Esau? याकोब एसावला घाबरलेला होता की He नाही? thought he would be killed. त्याला असं वाटलेलं होतं की मी तर आता नक्की मरणार My आहे family will be killed. आणि माझा परिवारही मरणार. And then he tried many of his plans. आणि मग याकोबाने त्याच्या बऱ्याच योजना तयार केल्या आणि प्रयत्न केले. See, he had thought himself that everybody is going to die. याकोबाने विचार केलेला होता मनामध्ये की आता मी मरणार आहे, माझा परिवार सगळे माझे मरणार आहेत, एसाव काही सोडणार नाही आम्हाला. And so he thought, त्याला वाटलं if that is the case, जर असं आहे let my whole family die, I won't die. तर माझा पूर्ण परिवार मरू दे, मी नाही मरणार. So he sent his family first. म्हणून त्यांनी काय केलं, फॅमिली पुढे ठेवली If he starts killing, let them all be killed. की Then I have a एसाव chance to fly. To एसाव flee. ही समजा एसाव येतोय भेटायला आणि एसावाने येऊन सगळ्यांना मारायला सुरुवात केली तर पहिलं संपूर्ण फॅमिली माझी मारली जाईल आणि मी शेवटी राहील. See, but see, God saved him.
पण देवाने त्याला वाचवलं. Amen. Amen. It all depends how close you come to God. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही देवाच्या किती जवळ येताय, येऊ मागताय. It all depends how much faith you have in God. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की देवावर तुमचा किती विश्वास आहे. Praise the Lord. Amen. People will ridicule you. लोक तुमची निंदा करतील. People will say you will never come up in life. लोक तुम्हाला नावही ठेवतील, थट्टाई करतील. लोक तुम्हाला बघून अक्षरशः तोंडावर म्हणतील की तू काय कधी वर येणार नाही. People will say you will never be blessed. लोक म्हणतील तुला कधी आशीर्वाद मिळणार नाही. See, we can be easily defeated if we take all their words. लोकांचे सगळे शब्द जर आपण स्वीकारायला लागलो तर आपण सहज रीतीनं पराजयी होऊ. Pray and focus yourself on God. पण असं नाही करायचं. प्रार्थना करायची आणि स्वतःचं लक्ष फक्त देवावर केंद्रित करायचं. लोक आहेत, लोक बोलणार. Amen. आमेन. And so we should not listen to anybody. आपण असं कुणाचं ऐकत नाही बसायचं. Praise God. Amen. The next point, पुढचा मुद्दा, I want to give you the proper remedy. We'll have certain lessons we'll learn from this particular story. मला तुम्हाला एक योग्य उपाय या विशिष्ट कहाणीतून द्यायचा आहे. आपण प्रयत्न करू की तो योग्य उपाय आपल्यापर्यंत पोहोचावा. We should have reinforcement. आपण ना परत सगळं गळालेलं अवसान गोळा करायचं. Amen. Amen. When you are discouraged, जेव्हा आपण नाराज होतो, I told you, मी तुम्हाला सांगितलं, see that you call the family of God for support. त्याला काय Spiritual कराल. support. समजा तुम्ही कधी कधी नाराज आहे, नैराश्यामध्ये गेलेला आहात, तर आपला जो देवाचा आध्यात्मिक परिवार आहे त्यांना आधारासाठी बोलवा. That's what Nehemiah did. नेहमीयाने तेच केलं. Amen. Amen. When fear grips you, जेव्हा भीती तुमच्या मनाला जखडेल the first thing you do is तेव्हा पहिली गोष्ट जी करायची ती build your inner man. आतला माणूस दांडगा पाहिजे. Amen. If आतला your माणूस- inner man is strong, आतला माणूस जर दांडगा, खंबीर आणि बलवान असेल then you can overcome anything. तर आपण कुठल्याही गोष्टीवरती मात करू शकतो. And you can build your inner man by reading the word, by seeking the Lord, by having a sound fellowship. आणि आतल्या माणसाला कसं बांधायचं, आत्म्या माणसाला कसं आतील माणसाला कसं दांडगं करायचं, तर बायबल वाचून, पवित्र शास्त्र वाचून, प्रार्थना करून, देवावर लक्ष केंद्रित करून. And secondly, दुसरी बाब, see, try to get some good friends around you. काही चांगले मित्र मैत्रिणी अवतीभोवती गोळा करून ठेवा. See, these are reinforcements. ह्याला म्हणतात की मी परत सगळे लगाम टाईट करतोय. Amen. Amen. Say reinforcements. मी परत सगळा ताबा टाईट करत आहे. First is spirit man should be strengthened. पहिलं तर माझा आत्मा माणूस खंबीर बलवान झाला पाहिजे. Amen. आमेन. Seek the Lord. प्रभूला शोधा. Strengthen yourself. स्वतःला शक्ती प्राप्त करून घ्या. Read the word of God. बायबल वाचा, देवाचं वचन वाचा. And then get along with some spiritual friends. आणि त्याच्यानंतर आध्यात्मिक मित्र मैत्रिणींमध्ये राहा. Amen. Amen. You see, when God told Moses to set the people free, देवाने जेव्हा मोशेला लोकांना मोकळं करायला सांगितलं, God said, go and speak to Pharaoh. देव त्याला म्हणाला की जाऊन फारोशी बोल. But Moses was hesitant to go alone. पण मोशे डगमग होता एकटं जाऊन बोलायला. And God knew it. देवालाही माहित So होतं. God said, तर ते बोलला, Moses, मोशे, when you are traveling through the desert to Egypt, जेव्हा तू from रानातनं Midian, जेव्हा तू रानातनं मिसळतेशी जायला निघशील, don't worry, काळजी करू नको. Aaron will meet you in the desert. अहरोन तुला रानात भेटेल. See? In the desert, he is coming. अहरोन रानात येणार आहे. So halfway he will meet you. अर्ध्यात तुला अहरोन भेटेल. And then you both can go and meet Pharaoh. आणि मग तुम्ही दोघं जाऊन फारोला भेटा. Take Aaron with you. अहरोनाला घेऊन जा बरोबर. See, God himself said it. देव स्वतः मोशेला हे बोललेला आहे. That Amen. Aaron will meet you in the desert halfway. अहरोन तुला अर्ध्या रस्त्यात रानामध्ये भेटेल, त्याला घेऊन तू जा. You take Aaron with you. अहरोनाला बरोबर घेऊन जा. See, it's always better to involve either your family members, if they are believers, or somebody who is strong in the Lord. नेहमीच अशांना त्या गोष्टीमध्ये गुंतवून घेणं चांगलं. एक तर तुमचा परिवार जर प्रभूमध्ये स्ट्रॉंग असेल, तारलेला असेल, तर त्यांना किंवा प्रभूतले तुमचे जे आध्यात्मिक स्ट्रॉंग मित्रमैत्रिणी आहेत त्यांना त्या गोष्टीत गुंतवून घ्या. Not party friends. पार्टी करणारे मित्रमैत्रिणी नको. Party friends are different. पार्टी करणारे मित्रमैत्रिणी वेगळे असतात. Limit them to only party. त्यांना मर्यादित तेवढंच ठेवायचं. Amen. पार्टीची See, लिस्ट party वेगळी. friends cannot be spiritual friends. पार्टीत कोणाला बोलवायचं ती आधी वेगळी असते. पार्टीतले मित्र आध्यात्मिक असू शकत नाहीत. Amen. आमेन. But spiritual friends can be party friends. पण आध्यात्मिक मित्र पार्टीलाही येऊ शकतात. Amen. आमेन. But party friends cannot be spiritual पण friends. फक्त जे पार्टीचे मित्र आहेत ते आध्यात्मिक बनू नाही शकत. Sometimes, like, you feel like enjoying and कधी going for कधी असा picnic and all that. मूड Okay. येतो ना की जरा मजा करूया. अरे इसकी बीवी अच्छा खाना बनाती है, हाँ. वो अच्छा बनाता है, ऐसा. See, that is all very good. ठीक आहे, सगळं चांगलं आहे, You can go along with them. तुम्ही जाऊ शकता But when त्यात. you are in trouble, पण जेव्हा केव्हा तुम्हाला त्रास होतो the party friends cannot give you moral support. तेव्हा हे फक्त पार्टी करणारे मित्र तुम्हाला
असा आधार काही देऊ शकणार नाही. Are you नैतिक आधार, understanding? नैतिक आधार पण देऊ शकणार नाही. You need somebody to give you a spiritual support. तेव्हा असं कोणीतरी लागतं की जे येऊन तुम्हाला एक आध्यात्मिक टेका आणि आधार देईल. नाही पण ते जेवण चांगलं नाही मग चालेल, जाऊ नाही दे बनवू ना, शकत ना. नाही त्यांच्या भाकऱ्या जाऊ दे, आपण कुठे भाकऱ्या खायला चाललोय. आपल्याला आध्यात्मिक आधार हवा आहे. पण आपलं कसं नाही, त्यांचं घरी जातो म्हणजे हो. चांगलं थोडं सगळं रिक्रिएशन पाहिजे. हालेलुया. Now, when you are in trouble, don't think of recreation. असं नाही, आपल्याला त्रास असतो ना त्याला बाकी पार्टी आणि जेवण आणि त्यांचा स्वयंपाक याचे विचार नाही करायचे. त्याला Amen. आध्यात्मिक गंभीर मित्र आणि मैत्रिणी पाहिजे. No, but you know that friend of mine, he doesn't talk much, नाही, तो माझा मित्र एवढं बोलत नाही, and we cannot enjoy. मग आम्हाला मज्जा नाही See, करता येत. but you are not going to enjoy. You have a trouble, so you अरे, seek those पण fellows who may not enjoy, but they will give you a strong support. अरे पण सध्याला तुला त्रास आहे, आत्ता मजा करणारा दोस्त कशाला? आत्ता आध्यात्मिक दोस्तच हवा की जो प्रार्थना करेल, जरा आध्यात्मिक आधार देईल. पण ते काय जोक नसतं, मग काय चालेल. नाही, पण तो ना बोलताना ना विनोद वगैरे काही करत नाही. आता आध्यात्मिक गोष्टींमध्ये विनोद आणि कशाला? And sometimes, you know, he says straight on my नाही, face. कधी कधी ते पार तोंडावर सरळ सांगतात. मग काय It is- पाठीमागनं it is- 10 लोकांकडून सांगायचं? It is good, you know, to have people who can speak on your face. जी माणसं, जी आध्यात्मिक माणसं कधी कधी तुम्हाला तोंडावर रोकटोक सांगतात ना, ते चांगलं असतं. They are real friends. ते घरे मित्र म्हणायचे की तोंडावर रोकटोक सांगून टाकलं त्यांनी, जे- तर असं वागलो तर भलाई आहे, नाही तर गेलो. You need some friends like that. असे मित्र थोडे हवेत. We don't need fans all the time. सारखेच काय फॅन्स, म्हणजे माझ्या मागे वेडे झालेले सारखे कशाला? फिदा फिदा, हालेलुया. Yes. Fans will not help you to grow. असे फिदा झालेले फॅन्स आपल्याला प्रभुत्व वाढायला मदत करत नाहीत. Critics will help you to grow. पण जे निंदक असतात ना, निंदा करणारे, ते आपल्याला प्रभुत्व वाढायला मदत करतात. Amen. कारण मग आपल्यालाही पर्याय राहत नाही, से- मग आपणही गपचूप प्रार्थनेला बसतोच. And critics will always keep you on your knees. आणि निंदक आपल्याला नेहमी गुडघ्यांवरच ठेवतात. Praise the Lord. Now, Amen. what did Nehemiah do? नेहमायाने काय केलं? Nehemiah 4:13. नेहमाया 4:13. Therefore, I stationed some of the people behind the lowest points of the wall at the exposed places, posting them by families with their swords, spears, and bows. नेहमाया 4:13. मग मी कोटामागील स्थानाच्या जागेपासून उघड्या ठिकाणांवर लोक ठेवले. त्यांच्याजवळ त्यांच्या तलवारी, भाले, धनुष्ये असता त्यांच्या गोत्रांप्रमाणे ते मी ठेवले. Did you see that? बघा, He mobilized the people. त्याने लोकांना एकवटलं. He mobilized the people. एकवटलं Praise the Lord. लोकांना त्याने परत एकवटलं. कोणाला कुठे ठेवायचं ते सगळं प्लॅनिंग केलं. So, no matter who you are, तर तुम्ही कोणी असा, you may be a leader, you may be a pastor, you may be an elder, you Leader. may be in top places in the secular world. कदाचित तुम्ही जगामध्ये कुठल्या मोठ्या पोस्टवर असाल, नाहीतर लीडर असाल, नाहीतर पास्टर असाल. Sometimes you can get depressed. कधी कधी नैराश्य प्रत्येकाला येतं बरं का. If you're not depressed, you may be disappointed. आणि नैराश्य नाही आलं तर नाराजी कधी ना कधी प्रत्येकाच्या पदरी येतेच. But disappointment leads to depression. पण कसं असतं, नाराजी आली ना आणि ती ताबडतोब हाताळली नाही तर नाराजीतनं नैराश्य म्हणजे डिप्रेशन येतं. Now, was not Moses a great leader? आता मोशे एक महान थोर असा पुढारी, Yes. लीडर होता की नाही? He was handpicked by God. आणि देवाने त्याला निवडून घेतलेलं होतं. And yet he had become suicidal also. देवाने स्वतःच्या हस्ते त्याला निवडून घेतलेलं, तरी मोशे सारख्या लीडर मध्येही जीव द्यायचे विचार आले. In Numbers 11, 14 and 15, गणना 11, 14 आणि 15. he said, I cannot carry all these people by myself. The burden is too heavy for me. आणि मोशे म्हणाला की या सगळ्यांना मी एकटा स्वतः नाही उचलू शकत, हे ओझं माझ्यावरती फार भारी झालेलं आहे. And if this is the way you're going to treat me, आणि अशा रीतीनं जर तू मला वागवणार असशील put me to death right now. तर तुम्हाला आत्ताच मारून टाक, मला जगायचंच नाही. I don't want to live. मी एकटा या सर्व लोकांना व्हायला समर्थ नाही, कारण ते ओझे मला फार भारी आहे. Amen. आमेन. It's too much for me. म्हणजे टू मच झालेलं आहे, मला काय होईना, Take me home. मला घरी घेऊन चल, असं मोशे बोलतोय. Now, he is not talking about his family. His आता- family was not giving him trouble. आता मोशे हे बोलताना स्वतःच्या परिवाराविषयी बोलत नाहीये, काही त्याची फॅमिली त्याला त्रास देत नव्हती. But the 6 million people were troubling him. पण हे 6 मिलियन एक्सटेंडेड फॅमिली त्रास देत Or 3 होती. million or whatever. 3 मिलियन का 6 मिलियन, They were the trouble for him. ते त्याला त्रास देत होते. What was the Lord's solution to his discouragement? बरं, परमेश्वराने त्याच्या त्या नाराजीला काय उपाय दिला? The Lord said, प्रभू बोलला, you are taking too much upon yourself. तू खूप स्वतःवर घेतोय मोशे. Bring 70
leaders or elders of Israel, 70 लीडर आण इस्रायलचे, whom you 70 know वडील them आण personally. ज्यांना तू वैयक्तिकरित्या ओळखतोस असे 70 वडील इस्रायलचे गोळा कर Make them to come to the tent of the meeting. आणि चल त्यांना मीटिंगच्या डेऱ्यात आण, Stand with them. त्यांच्यावर उभा राहा. I will come down मी येतो ना खाली. and I will speak with you there. परमेश्वर म्हणला त्याला, मी येतो ना खाली आणि मी तुझ्या बाजूनं बोलतो तिथे, And I will take the spirit that is upon you and I will give it to आणि जो them. आत्मा तुझ्यावर आहे ना तो मी काढतो आणि त्यांच्यावर देतो, And they will help you to carry the burden of the people आणि ते 70 तुला मदत करतील लोकांचं ओझं व्हायला, so that you will not carry it alone. म्हणजे तू एकटा ओझं घेत फिरणार See, नाहीस. Numbers 11:16, you will not carry it alone. गणना 11:16 मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे तू एकटा ओझं घेऊन फिरणार नाहीस. Praise the Lord. Amen. See, God does not want you to carry the burden all alone. देवाची इच्छा नाहीये की तू सगळं ओझं एकट्याने व्हावं. Amen. Amen. Some people say, काही लोक म्हणतात, मी एकटाच करणार. हो मी एकटाच. आता मरून जाणार. हा एकटा मग कर मर, हालेलुया, कर Amen. मर. You cannot do it alone. मी एकटा मुझे कोई नहीं चाहिए, मैं अकेला देख लेगा, फिर देख लो. Even in the church, we need people. असं नाही, चर्च मध्येही आम्हालाही लोक लागतात. Praise the Lord. We Amen. need most of you. अहो प्रत्येकाला लागतंच, आम्हालाही तुम्हा सगळ्यांची म्हणजे जास्तीत जास्त लोकांची आम्हाला इथे गरज आहे. Praise God. We Amen. need one another. आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांची गरज आहे. Carry one another's burdens. एकमेकांची ओझी व्हा लिहिलंय. Say, Huh? carry one another's burdens. एकमेकांची ओझी व्हा लिहिलंय. Amen. आमेन. And so you need to have some support, a spiritual support, a moral support. तर थोडा आध्यात्मिक आधार आणि नैतिक आधार लागतो. And having said that, I know everybody has his own work to do. आणि हे सगळं बोलल्यानंतर मला कळतं ना, मलाही माहिती आहे की प्रत्येकाला आपापलं काम असतं, सगळेच काही And there is a असे job for everyone. आणि सगळ्यांना प्रत्येकाला काही ना काही काम आहे. Amen. आमेन. Some people will shrug their responsibility, others will take the responsibility. काही लोक ती जबाबदारी झटकून टाकतील, काही लोक जबाबदारी घेतील, But पण on the whole, काही असो people will help you. लोक मदत करतील तुम्हाला, But if you have to ask for it. पण मदत मागितली तर मिळते. Some people say, कुणीच येत नाही, एवढा हो. त्रास आहे माझं, घरी कुणीच येत कसं येतील आम्हाला मागायचं. कळलंच नाही हो. माग तुला मिळणार. Bible says. कळलं तर लोक येतील ना, तुम्ही सांगायला राजी नाही. Some people say, काही लोक म्हणतात nobody came to my house कोणी when I म्हणजे was sick. कोई मतलब कोई घर में प्रेयर करने आने में इतना बीमार था. But you have to be there in the church for people know you exist. Isn't it? चर्च मध्ये तर यायला हवं तू, लोकांना कळायला की अशा नावाचा एक माणूस आपल्या चर्च मध्ये आहे. Amen. If you only come for Christmas, नुसतं नाताळला आला how will people know whether you are sick or you are gone to Dubai? तर Say, लोकांना कसं कळणार की तू आजारी पडलाय का वर्षभर दुबईला गेला होता, म्हणजे आम्हाला कळणार कसं. we need to feel that somebody, this person is missing. I have seen him always. कळायला हवं, असं लक्षात यायला हवं की अरे एखादा व्यक्ती आला नाही ना, लगेच कळून आलं पाहिजे का, कारण की तो नेहमी चर्च मध्ये असतो आणि the मग Lord. एका दिवशी आला नाही की लगेच आपल्याला कळून येतं की आज हे आहे नाही. Amen. Amen. And many will go and visit them. आणि बरीच माणसं मग जाऊन त्यांना भेट देतील, प्रार्थना करतील, का नाही. Amen. See, we are one family. आपण एक परिवार आहे. Amen. आमेन. And I know in our church people keep on visiting homes. आणि मला माहिती आहे आपल्या चर्च मध्ये माणसं आहेत ना जी लोकांच्या घरी जाऊन भेट देतात, There प्रार्थना are elders करतात. visiting you, there are zonal leaders visiting you, there are area in charge visiting you, area cell leaders visiting you, cell leaders are visiting you. सीएल भेट देतो, एसीएल भेट देतो, एरिया इंचार्ज भेटायला येतो, झोनल लीडर भेटायला येतो, एल्डर्स भेटायला येतात. During Christmas, carolers come to visit you. नाताळच्या वेळेला कॅरल सिंगिंगला क्वायर येतात. Even when there is a funeral, काही मयत झाली right from elders till the cell leader, they are there. तर वडिलांपासून पास सेल लीडर पर्यंत सगळे येतात, नाही असं नाही. That's why we have set up the cell meetings. आणि म्हणून तर सेल मीटिंग सुरू केल्या आहेत That you are not left alone. की आपण असं एकटं एकांतात राहू नये. Amen. Amen. We all need support. आपल्याला सगळ्यांना आधाराची गरज आहे. We are not living in Israel, आपण इस्रायल मध्ये जगत नाहीये, God's own country. We देवाच्या are living देशात. here. आपण इस्रायल मध्ये जगत नाही हो, आपण इथे जगतोय. Praise the Lord. Amen. Nehemiah 3:5. नेहमाया 3:5. It was seen during the time of Nehemiah, and next unto them the Tekoites repaired, but their nobles put not their necks to the work of their Lord. नेहमाया 3 अध्याय 5 वचन. आणि त्यानंतर तकोवाकरांनी दुरुस्ती केली, परंतु त्यांच्या महाजनांनी आपली मान आपल्या प्रभूच्या सेवेस लावलीच नाही. See, काही लोक असणार तसं. हो ना, अशी काय असतात काही, मान द्यायलाच राजी नाही. करायचं? Some people will not allow their necks काही लोक नाही for a मान देणार, burden. काही लोक ओझं घ्यायला आपली मान देणार नाहीत. What can you do? मग काय करायचं? You मान won't break their neck to put a yoke on मग them. काय करणार? मान तोडायची परवानगी नाही आपल्याला.
त्यांना नाही ओझं घ्यायचं तर भले नाही घेतलं. So actually the text says they refused to participate in the work of God त्यांनी देवाच्या कार्यात भाग घेणं नाकारलं असं because they लिहिलंय. didn't want to follow the orders कारण coming की from above. त्यांना वरून येणाऱ्या सगळ्या आज्ञा पालन वगैरे करायचं नव्हतं. They were too proud to submit themselves to the superiors. फार of the गर्विष्ठ job. ना, वरून येणाऱ्या आज्ञा आम्ही नाही पाळणार, गर्विष्ठ खूप. मग काय, मग नको आम्हाला काम करायचंच नाही देवाचं. You know, they were feeling too important to get their hands dirty. त्यांना असं वाटायचं की नाही आम्ही फार महत्वाचे, आम्ही कसे आमचे हात मळवून घेणार. See, they would not put their shoulders to the work. आणि आपली मान कामाला द्यायलाच राजी नाही That's what the Bible says. असं बायबल म्हणतं. Would not put their shoulders to the work. परंतु त्यांच्या महाजनांनी आपली मान आपल्या प्रभूच्या सेवेला लावलीच नाही, तयारच नाही. See, it was pride गर्व more than anything else which kept them from joining in or pitching in. बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा वाढत्या प्रमाणातला हा गर्व की जो त्यांना प्रभूच्या कार्यामध्ये आपली मान द्यायला राजीच करेना. So Nehemiah is using an agricultural imaginary thing that describes that of an ox that is stiff-necked and not allowing to be yoked. तर नेहमाया काय करतो, एक शेतकी भाषा वापरतो, एक कल्पना करून आणि म्हणतो की अशासारखं आहे की तो बैल झू घ्यायलाच तयार नाही, जोखड घ्यायलाच तयार नाही. Amen. Amen. And Jesus said, "Take my yoke upon you," and some people say, "I don't want it." आणि येशू तर म्हणतो की माझं जोखड तुम्हावर घ्या, पण काही लोक म्हणतात आम्हाला नको. Jesus should tell me straight. येशूनी मला सरळ येऊन बोललं पाहिजे, Nehemiah should not tell us. नेहमायांनी नाही That's सांगायचं. the problem. जीसस स्वतः आला पाहिजे. ठीक आहे, मग बसा. आता कधी येणार हो तो ना. रॅप्चरला येणार. माहित नाही कधी येईल येशू. आता स्वतः तुला सांगायला ओझं घे राजा, थोडं कर राजा. Amen. Anybody feeling that way that they are too important ज्या कुणाला असं वाटतं की नाही आम्ही खूप महत्वाचे, to spend their time with a hurting person आम्ही नाही असं कुणाला दुःख झालेलं आहे, कुणाला वेदना or sit झालेल्या by आहे, them or pray for them, त्यांच्या बाजूनी बसायचं, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, त्याला आम्हाला वेळ नाही. or if they feel shy to do some work for God, किंवा देवासाठी काही कार्य करायला समजा त्यांना लाज वाटते, you know, or taking some offerings in the church or Yeah. doing some odd jobs in किंवा the लहान church. सहान कामं चर्चमध्ये करायला काहींना लाज वाटते, ऑफरिंग घ्यायला काहींना लाज वाटते. See, then that God has no work for them. मग आता देवाकडे त्यांच्यासाठी काही कामच नाही. And when they are hurt, nobody will go to visit them. आणि मग त्यांना समजा देव नको करो कधी काही वाईट वाटलं तर त्यांना भेटायला येणार कोणी नाही. Because God will not allow anybody to even reach there. कारण की देव कोणाला परवानगी देणार नाही की त्यांच्यापर्यंत पोहोचावं. Amen. आमेन. When you help another person, God sees Hallelujah. and opens up doors that others will help you. जेव्हा तुम्ही इतर माणसांना मदत करायला पुढे जाता तेव्हा देव हे पाहिल आणि दार उघडून तुझ्या वेळेला तुझ्यासाठी माणसं पाठवेल. Praise the Lord. God Amen. will do it. देव करेल. Jeremiah 48:10 says, इर्मया 48:10 मध्ये लिहिलेलं आहे, "Cursed be he that doeth the work of the Lord deceitfully." इर्मया 48वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन, जो कपटाने यहोवाचे काम करतो तो शापित असो. That means those who are lax in the Lord's work are not only subject to a curse, they are also missing one of the greatest privileges that they could have had to work for God. जो कपटाने यहोवाचे काम करायला जातो तो शापित असो. याचा अर्थ त्यांना ते सुदैव लाभणारच नाहीये आणि शाप त्यांच्यावर येणार आहेत. I don't think so. There is anything more rewarding for eternity than working for God. मला नाही असं वाटत की सनातनामध्ये आणि कुठली गोष्ट वाढत्या प्रमाणात प्रतिफळ देणारी असेल, कुठली असेल, देवाचं कार्य करणं हीच असेल. There is nothing more rewarding. बाकी दुसऱ्या कशातनं आपल्याला भरमसाठ प्रतिफळ मिळणार नाही, पण देवाचं कार्य केलं तर मिळतील. I'm telling you the truth. मी सत्य सांगतो. There is nothing more rewarding on this earth than working for the kingdom of God. बाकी या जगामध्ये कुठल्याही गोष्टीला करून आपल्याला तेवढं प्रतिफळ मिळणार नाही की जेवढं देवाचं कार्य करून सनातनात प्रतिफळ मिळेल. And I want to head for that reward. आणि मला ते प्रतिफळ गाठायचंय. Amen. Amen. I want to head for that मला reward. ते प्रतिफळ गाठायचंय. As long as I have breath, I will work for him. जोवर माझा जीव आहे मी त्याचं काम करीन, Because I will be rewarded for it. कारण त्याचं प्रतिफळ मला मिळणार आहे. I'm not saying I'll be rewarded here on this earth, maybe or may not मी be. असं नाही म्हणत आहे की या पृथ्वीवरती मला त्याचं प्रतिफळ मिळेल, मिळेलही कदाचित नाहीही. See, I'm not expecting anything from the world. पृथ्वीचं काही सांगितलं जाऊ शकत नाही. मी जगाकडनं काही अपेक्षा ठेवलेल्याही नाही, I'm expecting it from God. पण मी देवाकडनं अपेक्षा खूप ठेवली. Even for this earth, या पृथ्वीवर सुद्धा
Amen. Amen. I'm expecting it from God. या पृथ्वीवर राहत असतानाही मी अपेक्षा सगळ्या देवाकडनंच ठेवल्या आहेत. And every one of us, आणि आपल्यातला प्रत्येक जण we have to dirty our hand for the kingdom of God. देवाच्या राज्यात आपल्याला हात घाण करायला तर लागणारच. We have to work for God. हात घाण करायलाच हवेत, करायलाच लागणार. Because we are all going to meet our Lord Jesus Christ and He is going to hand out our reward. का आपण सगळे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला भेटणार आहोत आणि येशू ख्रिस्त आपल्याला प्रत्येकाला प्रतिफळ देणार आहे. तर देवाच्या कार्यात कधी ना कधी आपल्याला आपले हात घाण हे करावे तर लागतील. Do not live like the world. They don't even know who the Lord is. They don't even know what salvation is. They don't even know whether they'll go to heaven. तर जगातल्या लोकांसारखं जगू नका. त्यांना माहितीच नाहीये की देव कोण आहे, त्यांना तारण माहिती नाहीये, त्यांना हेही माहिती नाहीये की मेल्यानंतर मी स्वर्गात जाणार आहे की नाही, मला मोक्ष मिळणार आहे की नाही. So it's a far-fetched thought about reward. for तर them. मग प्रतिफळ स्वर्गात मिळवणं हा विचारही त्यांच्या डोक्यात येत नसेल. It never enters in their mind that they have to work for reward. जगातल्या लोकांच्या डोक्यात हा विचारही कधी फिरकणार नाही की मला काहीतरी करून स्वर्गात प्रतिफळ मिळू दे. Because they are still struggling to know whether they will enter heaven. कारण त्यांना खात्रीच नाहीये, त्यांना स्वतःलाच माहिती नाहीये की मी स्वर्गात जाणार आहे की नाही, But जाणार for आहे की us, नाही. we know. पण आपल्याला माहित आहे ना, आपल्याला माहित आहे, We don't need to now seek and search for God. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला काय आता देवाला शोधत बसावं We लागणार don't नाही. need to seek and search for the truth. आता काय आपल्याला सत्याला शोधत बसावं लागणार नाही. सत्य आपल्याला सापडलेलं We आहे. know Jesus is the truth. आपल्याला कळलेलं आहे येशू सत्य आहे. We know that salvation is ours. आपल्याला हेही कळलंय की तारण आपलं झालंय. Now what we are doing? आता आपण काय करतोय? Only working for reward. आता फक्त प्रतिफळ मिळवण्यासाठी काम करतोय. We are not बस. struggling for salvation. आता तारणासाठी झटत नाहीये. It's all done over तारण on झालेलं the आहे, cross. झालं सगळं वधस्तंभावर झालं ते. Amen. Amen. Now we are only striving to get the reward. आता प्रतिफळ मिळण्यासाठी झटत आहे किंवा झटणार आहे. Praise the Lord. Amen. 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 So we need to strive to work for His kingdom. तर देवाच्या राज्यासाठी काम करायला आपण तयार असलं पाहिजे, प्रयत्नही केले पाहिजे. Bible says in Nehemiah 4:7 and 8. नेहम्या 4, 7 आणि 8 मध्ये बायबल म्हणतं, It came to pass that when they heard that the walls of Jerusalem were made up and that the breaches began to be stopped, then they were very wroth and conspired all of them together to come and to fight against Jerusalem and to hinder it. नेहम्या 4, 7 आणि 8. आणि असे झाले की येरुशलेमेच्या कोटाला भरणी चढली आहे व भगदाडे बुजू लागलेली आहेत असे सनबलट, तोबिया, अरबी, अम्मोनी, अशदोदी यांनी ऐकले. तेव्हा ते फार संतापले आणि त्यांनी येरुशलेमे विरुद्ध लढायला व तिच्यात गोंधळ उडवायला यावे म्हणून त्या सर्वांनी मिळून कट केला. You know, some of the happiest Christians I know are those who are serving in the area of the giftedness from God. मला माहितीये काही आनंदी ख्रिस्ती असे आहेत की Yes. जे देवाने त्यांना जे काही दान दिलेलं आहे त्या दानात उपयोगात आणले जात आहेत, वापरले जात आहेत. See, ते आनंदी ख्रिस्ती. the happiest Christians are not the ones just working, but they are working in their giftedness, सगळ्यात सुखी ख्रिस्ती तो in नाही. their calling. सगळ्यात सुखी आणि आनंदी ख्रिस्ती तो नाहीये की जो केवळ काम करतोय देवाचं, पण असा ख्रिस्ती की जो देवाने त्याला जे दान दिलंय त्या दानात काम करतोय तो ख्रिस्ती सगळ्यात सुखी आणि आनंदी. Are you understand, people? So कळतं का मी you काय need to seek and search what talent God has put in you. तर तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, शोधून काढलं पाहिजे की माझ्या देवानी काय कलागुण घातलेत. And somebody rightly said, आणि कोणीतरी बरोबर बोललं, coming together is the beginning. एकत्र येणं सुरुवात आहे, Keeping together is progress. एकत्र राहणं प्रगती आहे. And working together is success. आमेन. आणि एकत्र काम करणं यश आहे. And how rightly आमेन. said. फार Amen. बरोबर आहे. Coming together is just the beginning. पहिलं एकत्र येणं म्हणजे सुरुवात. Keeping together is progress. एकत्र आलो मग एकत्र राहणं प्रगती. And working together is success. आणि एकत्र काम करणं यश. And that's what we are striving to do as Vineyard Workers Church family. आणि विन्याड वर्कर्स चर्चचा परिवार या नात्याने आपण हेच करायचा प्रयत्न करत आहोत. Second point, दुसरा मुद्दा, requisition. What we require. आपल्याला काय गरज आहे When we are discouraged. जेव्हा आपण नाराज होतो. See, I'm just summing it all up. आता मी सगळी गोळाबेरीज करतोय बरं. When we are discouraged, जेव्हा केव्हा आपण नाराज होतो call on God through prayer. तेव्हा तेव्हा प्रार्थनेद्वारे देवाचा धावा करा. Nehemiah 4:9 says, नेहम्या 4:9. but we prayed to our God and posted a guard day and night to meet his threat. तथापि आम्ही आपल्या देवाकडे आपली प्रार्थना केली आणि त्यांच्यामुळे रात्रंदिवस त्यांच्यावर पहारा ठेवला. See, पहारा नंतर हा. आधी प्रेयर. पहिली प्रार्थना केली मग पहारा. आपण काय करतो? पहारा आधी नंतर प्रेयर. हालेलुया. म्हणजे घोडा पुढे आणि गाडी मागे नाही, Yes. गाडी पुढे घोडा मागे.
The cart is before the horse. आपलं कसं गाडी पुढे घोडा मागे, मग ती खेचणार कोण? See? But he said, we prayed पण तो म्हणतो आम्ही प्रार्थना केली and then posted a guard. आणि मग पहारा ठेवला. See, in that way, you are giving honor to God. अशा रीतीने आपण काय करतो? देवाला मान देतो. See, it all depends on how much honor you give God. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही देवाला किती मान देता. Like we are studying about Asa's life. जसं आपण आसाच्या जीवनाचा अभ्यास केला, There was nothing wrong him going to the doctor, but he didn't give first place to God. आसा डॉक्टरकडे गेला, हे काही चुकीचं नाही, पण त्याने प्रथम स्थान देवाला दिलं नाही, पहिला देवाकडे गेला नाही, हे चुकलं. First thing, God. पहिली गोष्ट पहिला देव. You are in trouble, call God. तुला त्रास आहे, पहिलं देवाला प्रार्थना कर. Then call the whole world. If मग you अख्ख्या want. जगाला बोलव पाहिजे तर, फक्त फॅमिली नाही, अख्खी दुनिया बोलाले. Let them all stand at your door. But सगळे येऊन first तुझ्या is दाराशी God. उभे राहू, सगळे येऊन तुझ्या दाराशी उभे राहू देत, पण पहिलं देवाला तर बोलव. Sometimes people pray only when they are having trouble. कधी कधी माणसं फक्त त्रास झाल्यानंतरच प्रार्थना करतात. And what happens? मग काय होतं? It's just a self-assurance एक स्वतःला खात्री, that God is answering me. ते मला उत्तर देते बरं का. So you speak to yourself. मग तुम्ही स्वतःशीच बोलता. हा त्रास काल झालं, हो. आज मी प्रेयर केलं, आमेन. सगळं व्यवस्थित झालं. धन्यवाद. मग व्यवस्थित होतच नाही. हो. काय झालं? नाही, आतापर्यंत तुम्ही प्रार्थना नाही केलं. Say, when we are in trouble, we start praying. आपण त्रास व्हायला लागल्यानंतर प्रार्थना करायला लागतो. We need to be like Daniel. असं नाही, दानियल सारखं व्हायचं. Daniel used to pray 3 times a day. दानियल दिवसातनं 3दा रोज प्रार्थना करायचाच. Some will think he started praying when he was about to be thrown in the lion's काहींना असं den. वाटत असेल की जेव्हा त्याला सिंहाच्या गुहेत फेकत होते तेव्हा त्यांनी प्रार्थना सुरू केली असेल. तर त्यावेळी वेळ हो, कुठं असतं तेव्हा प्रार्थना वेळ कुठे करायला? होता? तेव्हा असं बस उठाय की फेका. आमेन. You don't have time to even pray. तेव्हा वेळ नसतो प्रेयर करायला. Amen. आमेन. Daniel started praying right from day 1 दानियलनं पहिल्या दिवसापासून देवाला रोज 3दा प्रार्थना केली and kept praying till the very end. आणि अगदी शेवटपर्यंत प्रार्थना करत राहिला. That's why his prayer had power. म्हणून त्याच्या प्रार्थनेत एवढं सामर्थ्य. नाही, मी प्रार्थना करतो काय होत नाही, का होत नाही? See, in the jungles of Africa, आफ्रिकेच्या जंगलात a man was being chased by a roaring, hungry lion. एका माणसाच्या मागे एक भुकेला सिंह लागला And feeling the hot breath of the beast on his neck, आणि त्या माणसाला त्याच्या मानेवरती त्या सिंहाचा श्वास असा जाणवतोय गरम. and he knew that his time was short. आणि त्या माणसाला कळलं की आता माझी वेळ फार कमी आहे. He said, now is the time I have to pray. I have never prayed, but today I will pray. आणि मग तो म्हटला आता मी प्रार्थना करायलाच पाहिजे, मी आजवर प्रार्थना केली नाही, आता करतो. And he broke out in prayer. आणि प्रार्थना जी त्याने सुरू केली त्यावेळेला As he ran like crazy, he started praying. वेड्यासारखा जसा धावत होता तसा वेड्यासारखी प्रार्थना सुरू केली. Oh Lord, हे प्रभू, please make this lion into a Christian. प्लीज या सिंहाला ख्रिश्चन कर. म्हणजे खमालच आहे. Please make him a Christian, Lord. प्लीज या सिंहाला ख्रिश्चन कर. Within seconds, म्हणजे बिलीवर सिंह पाठव. काही सेकंदात the frightened man noticed घाबरलेल्या माणसाला आढळलं that the lion stopped chasing him. सिंह थांबलेला आहे ना, मागे नाही लागलेला. And so when he looked behind him, जेव्हा त्याने मागे पाहिलं he found the lion kneeling down त्याला आढळलं की सिंहाने गुडघे टेकलेत and moving his lips, obviously in prayer. आणि ओठ हलवत आहे, अर्थातच प्रार्थनेत. And so he was very relieved. तर त्याला असं सुटल्यासारखं वाटलं He thought that his prayer was powerful. आणि त्याला असं वाटलं की माझी प्रार्थना काय सामर्थ्यशाली झाली. And म्हणजे so he thought, now this fellow is lion is converted, he's become a Christian. म्हणून त्याला असं वाटायला लागलं की बहुतेक आता हा सिंह बिलीवर झाला, ख्रिश्चन झाला. So he came close to the lion as he was praying आता दीड शाणे सिंहाच्या जवळ आले to hear him his prayer. ऐकायला. देखे ते सोई क्या प्रेयर कर रहा. So the lion was making his grace before meals. आता सिंह काय प्रेयर कर रहा, तर जेवणा अगोदरची प्रार्थना कर रहा. आमेन. Oh Lord, प्रभू माझ्या देवा, bless this food that I'm about to receive. हे अन्न आशीर्वादित कर जे आता माझ्या घशात जाणार आहे. Praise God. कशाला जायचं जवळ? पण नाही, We need to be consistently praying every day. तर असं करायचं नाही हो. रोज प्रार्थना करायची. Every day meet God. म्हणजे मेल्यावरच स्वर्ग दिसतं. कशाला? आत्तापासूनच बघा ना. डोळे भिजल्यावरच गुडघे टेकतात. कशाला? चांगलं असतानाच टेका ना. Yes. Some people never bow their knees. काही लोक कधी कधी म्हणजे जाम गुडघा टेकणारच नाही. And then at the age of 70 they try and the leg break. मग 70ला प्रयत्न करतात गुडघे टेकायचे, त्या टेकत नाही, तुटतात. टेकत नाही, तुटतात. वा, हालेलुया.
People cannot kneel. Some of them cannot kneel now. काहींना नाही गुडघे टेकतायत आता And so they say, we sit down and pray. आणि ते म्हणतात गैर होते Okay, at आता least- आम्ही बसून प्रार्थना करतो Somewhere you are ठीक there. आहे चला बसून तर बसून करा. Look at Joshua. योशवा पहा, He was also the greatest general handpicked by God to lead Israel to the promised तो land. पण किती महान आणि थोर नेता म्हणायचा की ज्याला देवाने स्वहस्ते निवडलं इस्रायलला चालवायला. But soon after the first war पण at Ai, या ठिकाणी Or पहिल्या I. पहिल्या युद्धानंतर लगेचच he was almost feeling like quitting. जवळजवळ यहोशुआला असं वाटायला लागलं की आता बास झालं हे सगळं मी सोडतो. In Joshua 7, 8 and 9. यहोशुआ 7, 8 आणि 9. What can I say, O Lord, now that Israel has retreated from the enemy? The Canaanites and everyone else in the country will hear about it. They will surround us and kill every one of us. And then what will you do to protect your honor? यहोशुआ 7, 8 आणि 9 मध्ये यहोशुआ म्हणतो, हे प्रभू, इस्रायलांनी आपल्या शत्रूंपुढे आपली पाठ दाखवली, यावर मी काय बोलू? कारण आता कनानी आणि देशात राहणारे सर्व लोक ऐकतील आणि आमच्या सभोवती फेरा घालून आमचे नाव पृथ्वीतून छेदून टाकतील आणि तू आपल्या मोठ्या नावाविषयी मग काय करशील? See, what I like of Joshua is, मला यहोशुआचं जे आवडतं ते हे, he had always been a praying man. तो नेहमीच प्रार्थना करणारा But- माणूस, पण He teaches us one principle. एक तत्व यहोशुआ आपल्याला शिकवतो, In trouble, त्रासात pray. प्रार्थनाच करा. Pray. त्रासांमध्ये प्रार्थनाच करा. And there is no other way you can come out of certain things. कारण की काही गोष्टींमधून बाहेर पडायचा दुसरा मार्गच नाहीये, No. नाहीच आहे. Talking, debating, arguing, and discussing Hallelujah. across the table is not the whole answer. चर्चा करू, बोलू, बसू, एकत्र बसू, मग परत बोलू, मग चर्चा करू, हे काय अल्टिमेट उत्तर नाही. अल्टिमेट उत्तर प्रार्थना. Amen. Amen. See, we know it. I'm not saying we don't know it. We know it, but we don't do it. आपल्याला माहिती असतं हे, मी असं नाही म्हणते की आपल्याला हे माहिती नाही, पण आपल्याला माहित असूनही आपण हे करत नाही. Amen. Amen. Joshua talked to God. He prayed to God. यहोशुआ देवाशी बोलला, देवाला त्याने प्रार्थना केली. Amen. See, we Amen. must have dealt in this area, but it's good always to remind us back again and again the same old things. आपण या गोष्टी कदाचित अगोदर हाताळल्या असतील, पण कधी कधी काही गोष्टी परत परत स्मरणात आणलेल्या चांगल्याच असतात. Amen. Amen. So we see Nehemiah says we made our prayer unto God and set a watch. तर नेहमया काय म्हणाला हे आपण पाहिलं की आम्ही पहिले देवाला प्रार्थना केली, मग पहारा ठेवला. So there was, see, in this way, या रीतीनं sometimes what we do is we just pray and don't set a watch. कधी कधी आपण काय करतो, फक्तच प्रार्थना करतो, पहारा नाही. See, sometimes we pray and don't do what we have to do. or कधी कधी supposed to do. फक्तच प्रार्थना करतो आणि जे आपण करायला हवं ते करत नाही. You do also what you can do in your own limitations. असं नाही, स्वतःच्या मर्यादेमध्ये जे काही करायचं असतं ते करायचं. Sometimes the Holy Spirit puts in your heart to do certain things. कधी कधी पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात He will घालत tell you, असेल. yes. He will पवित्र tell आत्मा you. तुम्हाला सांगेल की असं कर, तसं कर. But what we do, आपण काय करतो, प्रार्थना केलं आता कशाला करायचं काही. प्रार्थना झाली ना, आता कशाला काय You करायचं. have to do what you are called to do and असं what नाही. you can do. प्रार्थना केलेली आहे ना, प्रार्थना केल्यानंतर जे काही तुझ्या आवाक्यात आहे, जे काही तुझ्या मर्यादेमध्ये आहे ते तू करायचं. Some people will say, when I prayed, then it is lack of faith if I do certain things. काही लोक म्हणतील नाही मी प्रार्थना केलेली आहे ना, आणि प्रार्थना केल्यानंतर जर मी काही करायला गेलो तर याचा अर्थ मी विश्वास ठेवत नाही असं होईल. See, in this method, there was neither foolish independence of God. या रीतीमध्ये, या पद्धतीमध्ये एक तर मूर्खाप्रमाणे देवावर अवलंबनही नाहीये, See, nor foolishly neglect of human किंवा responsibility and मूर्खाप्रमाणे precaution. मूर्खाप्रमाणे मानवी जबाबदाऱ्या सोडून झटकणंही नाहीये. Amen. आमेन. दोन्ही करायचं असतं, प्रार्थनाही जबाबदारी, प्रार्थनाही पहाराही, प्रार्थनाही मर्यादित कामही. Responsibility you need to take a little. जबाबदारी घ्यायला लागते थोडी तरी, And there should be a precaution also to be taken. आणि थोडी काळजीही घ्यायला लागते. Amen. Huh? Just prayer is not sufficient. You have to do what you're called to do. फक्त प्रार्थना ही पुरेशी नाही, प्रार्थना पहिली करायची, पण त्याच्यानंतर जे काय आपल्याला सुधारायचं असेल ते सुधारायचं. See, you have got just not common sense like the world. You have got sanctified common sense which you need to use. जगाकडे जसा कॉमन सेन्स आहे तसा फक्त कॉमन सेन्स तुमच्याकडे नाही, तुमचा कॉमन सेन्स शुद्धीकरण झालेला आहे जो Amen. तुम्ही वापरायचा. So it is holy. Your common sense also is holy. तुमचा कॉमन सेन्स पवित्र आहे. Even the common sense that you use is prompted by the Holy जो Spirit. कॉमन सेन्स कधी कधी तुम्ही वापरता तोही पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित असतो. Amen. आमेन. See, Nehemiah was building also the walls. नेहमया भिंतही बांधत He होता, was praying, but he was building the walls also. प्रार्थना करतच होता, पण भिंतही बांधत होता. See, walls God is not going to build, आता भिंत देव थोडं बांधायला but येणार He's आहे. going to take care of those people who will stop you building. पण जी माणसं तुला बांधण्यापासनं थांबायला येतील, विरोध करतील, त्यांना अडवायला देईल.
Are you understanding, people? कळतं का? Whatever you are about to do, there is the devil who will stop your work. जे काही तू करायला घेणार आहे सैतान आहेच आहे तुझं ते काम थांबवायला. Amen. आमेन. And so you need to do it by the strength of God with prayer to तर God. देवाच्या शक्तीनं आणि देवाला प्रार्थना करून तू जे करायचं ते तू करायचं. See, those people could have told Nehemiah, ती माणसं नेमायला म्हणू शकली just असती, now you prayed for us, काय सर तुम्ही आत्ताच आमच्यासाठी and God प्रार्थना will केली protect us. आणि देव आपल्याला आता सुरक्षित ठेवेल. And Nehemiah would have said, yes, God will protect us. तर नेमाया म्हटलं असेल की हो देव आपल्याला सुरक्षित ठेवणारच आहे. And only when he finds us also doing something that we ought to do. पण कधी देव आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे? जेव्हा देवाला आपण जे काही करायला हवंय ते करताना दिसलो तर. Sometimes people want to give lame excuses just because they don't want to put their hand in कधी it. कधी लोकांना लंगडी कारणं सांगायला आवडतात का? कारण की त्यांना त्या गोष्टी हातच घालायचा नसतो. Amen. आमेन. And so they say, I'll just relax, let God do the whole thing. मध्ये म्हणतात नाही मी आरामच करीन देवाला सगळं करू दे. Amen. आमेन. But we need to do our best. असं नव्हे आपल्याला जमेल तेवढं आपण करायचं. You need to set a watch, आपण पहारा ठेवायचा. give special attention. थोडंसं खास लक्ष त्या गोष्टीकडे पुरवायचं. Amen. आमेन. And have an accountable spirit. आणि एक जबाबदारीचा आत्मा बाळगायचा की Amen. मी याला हिशोब देणं आहे. Praise the मी Lord. देवाला हिशोब देणं आहे. Because our prayer will not replace our actions. कारण की आपली प्रार्थना आपल्या कृत्यांची जागा तर घेऊ शकत नाही. They will make our actions more effective just because we prayed. तर आपली प्रार्थना आपल्या कृत्यांना प्रभावशाली करते. कृत्य प्रभावशाली होतात का? कारण आपण प्रार्थना केली. Okay? प्रार्थना करून कृत्य केली It gives boost to your actions. आणि तुमच्या कृत्यांना त्यातनं एक पाठिंबा मिळतो प्रार्थनेद्वारे. Those impossible things becomes possible. आणि अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. Amen. आमेन. Because here Nehemiah says, day and night we set a watch. कारण इथे नेहमी म्हणतो दिवस रात्र अहोरात्र आम्ही पहारा ठेवला. Some people say, पहारा कशाला? देव आहे ना पहारा हो, करायला. काही लोक म्हणतात कशाला पहारा वगैरे? देव आहे ना, देव बघून घेईल. It's not that. असं नव्हे. He kept people there. त्याने लोकांना तिथं उभं केलं. Sometimes we say, no, I will not lock the door. No robber will come in my house. कधी कधी आपण म्हणतो मी नाही कुलूप लावणार, एकही चोर माझ्या घरात येणार नाही. Angels stand. देवदूतांनो उभे राहा. आणि ते जातात मग हो, फिरायला. आणि मग घरी जातात येतात फिरायला. सगळं गेलं घरी खाली. आल्यावर सगळं लुटलेलं आहे. आमेन. What happened? म्हणजे काय झालं? God did not come to rescue. देव नाही आला वाचवायला. तुम्ही घराला रक्ताखाली घेतलं नव्हतं. तुम्ही देवदूत उभे केले नव्हते. See, we have to do what we are called to असं do. नव्हे आध्यात्मिक सगळं केलं होतं पण एक सिक्युरिटी लावायला विसरलो. Amen. He kept the security day and night. त्याने दिवस रात्र पहारा ठेवला प्रार्थना करून. Amen. आमेन. See, this ensures a complete faith in God. त्यातून काय? त्यातून खात्री होते की हा देवावरचा माझा पूर्ण विश्वास आहे. That my dependence is upon God, की माझं अवलंबन देवावर आहे. not on my personal effort. मी स्वावलंबी नाही. Even if I kept posts there, my trust is on God. मी पहारा जरी तिथं ठेवलेला असेल, मी लोकांना जरी तिथं पहाऱ्यासाठी उभं केलं असेल तरी शेवटी माझा विश्वास देवावर आहे. Amen. Amen. And sometimes you see these security people fall off to sleep, and so the आणि- angels take their place. मग कधी कधी सेक्युरिटीतली माणसं रात्रीची झोपतात हो, मग तेव्हा देवदूत कामाला येतात. असं कधी कधी Amen. राखण करणारे झोपतात, मग तेव्हा देवदूत. So this is the principle we have to keep in mind. तर ही जी तत्व आहेत ना ती डोक्यात ठेवायची. You want a good job? चांगली नोकरी पाहिजे, You prayed? प्रार्थना केली. You have to go for an interview. Angels will not go for your interview. चांगली नोकरी पाहिजे, प्रार्थनाही केली. मग आता इंटरव्ह्यूला गेल्याशिवाय मिळेल का? इंटरव्ह्यूला तर राजा जायलाच लागेल ना. Amen. देवदूत थोडंच येऊन म्हणणार आहेत सर काम को चलो. Angels cannot go and take their interview for you. देवदूत थोडेच इंटरव्ह्यू घेणार आहेत का? देवदूत बसणार आहेत का तुझ्या जागी इंटरव्ह्यूला? Amen. So Nehemiah is teaching us a principle. नेहमी आपल्याला तत्व शिकवतो We prayed to our God की आम्ही देवाला प्रार्थना केली and posted a guard day and night to meet this threat. आणि अहोरात्र पहारा ठेवला. See, आमेन. the enemy was coming, शत्रू येत होते, attack was coming. हल्ले होत होते, They were praying. ते प्रार्थना करत होते. Bible in fact says one hand they had a sword, another hand they were building. बायबल तर उलट पक्षी म्हणतं एका हातात तलवार घेऊन लढत होते, एका हाताने बांधत होते. That is the sword of the spirit, and one Atme- hand they are building their work. म्हणजे एका हातात आत्म्याची तलवार आणि एका हातामध्ये देवाचं कार्य, असं दोन्ही चालू आहे. Secondly, दुसरी बाब, no matter how much people mock at you, लोकांनी कितीही जरी आपल्याला नावं ठेवली ना, persist in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण चिकाटी सोडायची Somebody नाही. is going to upset you. कधी ना कधी कोणी ना कोणी आपल्याला वाईट वाटेल असं बोलणारच. Amen. आमेन. Be sure of it. अगदी 100% मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कधी ना कधी आपल्याला वाईट वाटेल असं कोणीतरी आण्या मन्या सुन्यामध्ये येऊन बोलणारच आहे. Yes, you are not dealing with animals, you are dealing with men. आपण जनावरांमध्ये कार्य करत नाही, माणसांमध्ये करतोय. हा.
जनावर त्रास देत हो, नाही, माणसं. जनावर मुकी असतात, माणसांना जीभ आहे. I'm telling you, you kick an elephant, he has no ego. He will not do anything to you. Kick a child, see what he does. तू हत्तीला First लात he will मार, take a stone to throw at तू you. हत्तीला लात मार, तो बिचारा काही करणार नाही परतफेडीत, कारण की तो अहमपणा बाळगत नाही. एखाद्या छोट्या चिंट्याला लात मारून बघ, नाही परत उठला तुझ्यावर तर मैंने जोडेगा. Because we have this problem. So we are dealing with people. तर आपण लोकांमध्ये कार्य करत असतो आणि या लोकांच्या समस्या आहेत. Amen. आमेन. And you have to believe that these things are going to come. तर हे सगळं म्हणजे ही सगळी पोटली बरोबर घेऊनच जायचं. Amen. की मी हे करताना 2 नाही 4 माणसं मध्ये येणार, काहीतरी बोलणार, अंगाला लावून घ्यायचं नाही. Amen. Prayer and preparedness. प्रार्थना आणि तयारी. Jesus said, watch and pray. येशू म्हणाला जागृत राहून प्रार्थना करा. People say, watchman, say, hey, watch. Not this watch, watch. आता इंग्लिश मध्ये See and नका pray. काय हे वॉच का, हे वॉच नव्हे हो, जागृत राहून प्रार्थना करा. Amen. आमेन. Watch and pray. जागृत राहून प्रार्थना जागृत करा. राहा. जागृत राहा. मग प्रार्थना केल्यानंतर कशाला जागृत राहायचं? असं काहींच आहे People say असं that. म्हणजे प्रश्न खूप असतात बाबा. हालेलुया. समजाते नाखाला नऊ. Amen. The work is great, Nehemiah said. नेमा म्हटलं काम मोठं आहे And we are separated far from one another. आणि आम्ही एकमेकांपासून खूप लांब वेगळे झालोय. Yes, he said it. तो बोलला The work is great काम मोठं आहे and we are separated far from one another. आणि आम्ही ते एकमेकांपासून फार लांब गेलोय. Don't be far. लांब नका जाऊ, Don't be far. लांब नका जाऊ. Amen. आमेन. You, एकमेकांपासून लांब नका जाऊ. you cannot have communication unless and until you be close. जर आपण जवळ राहत नाही मग बोलणार कसं? If you want the work to be done, have communication. And जर तुमची- communication will help you if you are close. जर तुमची इच्छा असेल की काम व्हावं तर मग बोलायला तर हवंच आणि बोलायचं असेल तर जरा जवळ यायला लागेल. And in those times, the trumpets were a new way of bringing people together. And so, those times, Nehemiah used to blow the trumpet. आणि त्या काळामध्ये कर्णा फुंकणं ही एक नवीन रीत होती लोकांना एकत्र करायची. तर काय केलं जायचं? कर्णा फुंकला जायचा आणि ते ऐकलं की लोकांना सगळ्यांना समजायचं की चला एकत्र जमायचं आहे. Amen. Let us all come close चला together. सगळ्यांनी एकत्र बसा. Amen. Next point, पुढचा मुद्दा revitalization. परत स्फूर्ती आपल्यात निर्माण करून घेणं. Amen. आमेन. If you want to be energized जर तुम्हाला खरोखर ती स्फूर्ती in the times of discouragement, हवी असेल त्या नाराजीच्या काळात think upon God's greatness. तर देवाच्या थोरवीचे विचार करायचे Amen. की माझा देव किती महान आहे. See, prayer was done. प्रार्थना झाली People were surrounded for help. आणि लोक अवतीभोवती मदतीला गोळा झाले. Now there's one more thing Nehemiah did. आता अजून एक काम नेमाने केलं. Nehemiah 4:14. नेमाया 4:14. Then as I looked over the situation, I called together the leaders and the people and said to them, don't be afraid of the enemy. Remember the Lord who is great and glorious and fight for your friends. नेमाया म्हटला 4:14 मध्ये मी पाहून उठलो आणि महाजनास अधिकाऱ्यास बाकीच्या लोकांस म्हणालो तुम्ही त्यांना भिवू नका. महान व भयानक प्रभूचे स्मरण करा आणि तुम्ही आपले भाऊ आपले मुलगे आपल्या मुली आपल्या बायका आपली घरे त्यांच्यासाठी लढा. See, he was telling them to focus what all God did for all of them. नेमाया त्यांना सांगत होता की देवाने तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे आजपर्यंत त्या सगळ्या गोष्टी स्मरणात आणा, त्याची आठवण करा. Now what could they think of? आता काय विचार करणार ते तेव्हा मला सांगा. They cannot think of, Jesus defeating the devil. आता तेव्हा ते हा तर विचार करू शकत नाहीत की येशू आला आणि सैतानाला हरवून गेला. How the angels, released Peter from the prison. देवदूताने कसं पेत्राला तुरुंगातनं काढलं. But for them, त्यांना they had a small portion of the Bible. लहानसा वाटा होता त्यावेळेला बायबलचा त्यांच्याकडे. They remembered त्यांनी आठवण केली how God saved Israel from Pharaoh's rule. कसं देवाने इस्रायलला फारोच्या साम्राज्यातनं बाहेर काढलं. How he divided the Red Sea. कसं देवाने रानात तांबडा समुद्र दुबकला. And how all the soldiers were killed. कसे सगळे शिपाई सगळं सैन्य ठार मेलं. So they had just a few instances to remember. फक्त काहीच घटना त्यांच्याकडे होत्या ना And आठवणी they had to ठेवायला. develop that faith in those instances. आणि त्या घडलेल्या घटनांवर त्यांना त्यांचा विश्वास विकसित करायचा होता. Are you understanding? कळतं का मी काय Yet they could म्हणतो? develop their तरी faith. ते त्यांचा विश्वास विकसित करू शकले. We have the whole Bible. आपल्याकडे संपूर्ण बायबल आहे, थोडा वाटा नाही.
whole Bible. आपल्याकडे संपूर्ण बायबल आहे, काय काय घडलेलं आहे. See, they did not know how God delivered David so many times. त्यांना नव्हतं माहिती देवाने दाविदाला किती वेळेला अगणित वेळेला वाचवलं, How सोडवलं. many times he saved from the hands of Saul. किती वेळेला शौलाच्या हातातनं देवाने दाविदाला सोडवलं. So many prophets came after that. किती सारे संदेश ते त्याच्यानंतर आले, त्यांना काही हे And माहित how नाही. many people God saved. आणि किती माणसं वाचली, But they didn't get all that. त्यांना हे सगळं माहित नव्हतं. Their Bible was very thin. त्यांचं बायबल एकदम पातळ. Only one incident they remember. एकच घटना त्यांना आठवली. God saved Israel from Pharaoh. देवाने इस्रायलला फारोपासून वाचवलं. And on that, आणि they built त्यावर their आधारित faith. त्यांनी आपला विश्वास बांधला की नाही, देवाने तेव्हा केलेलं आताही करेल. एकदाच केलं बरं ठीक आहे आम्हाला करणार. हो. But we have so many instances in the पण Bible. आपल्याकडे तर बायबल मध्ये दिलेल्या किती घटना The आहेत. whole Bible is complete. संपूर्ण बायबल It is full संपूर्ण of instances. संपूर्ण बायबल अशा उदाहरणांनी घटनांनी भरलेला आहे खजागच. Amen. आमेन. And Nehemiah says, think upon God's greatness. आणि नेहमीया म्हणतो देवाच्या थोरवीचा विचार करा. How much more we need to think about God's greatness. नेहमीया त्या लोकांना म्हणतो देवाच्या महानतेचा विचार करा. आपण नवीन करारात कृपेखाली बिलीवर लोकांनी देवाची थोरवी किती लक्षात आणली पाहिजे. See, when they remembered the salvation of Israel from Pharaoh's rule, they became reassured, they became renewed, they had courage. जेव्हा त्यांनी ही आठवण केली की फारोच्या साम्राज्यातनं इस्रायली माणसं कशी मोकळी झाली, त्यांचा विश्वास बांधला गेला, वाढला, विकसित झाला. Amen. आमेन. And for us, so many instances are there. आणि आपल्यासाठी तर बायबलमध्ये किती सारी उदाहरणं आहेत. And one of my favorite passages of the New Testament is found in Paul's second letter to Timothy. आणि माझा एक आवडता उतारा बायबलमधला पॉलचं दुसरं तिमोथीचं पत्र. Paul is a prisoner in Rome पॉल रोममध्ये कैदी आहे and he's writing to Timothy. आणि तिमोथीला तो 2 तिमोथीमध्ये लिहितोय. And Timothy, you know, was a timid young man. आणि तिमोथी त्यावेळेला एक असा भित्रट And he's all तरुण. alone and feeling discouraged in that great pagan city of Ephesus. आणि एफिसस मध्ये त्याला एकदम नाराज वाटत आहे, कारण की सगळं मूर्त्यांनी भरलेलं शहर आहे. And so the great apostle writes to him these words of advice. हा थोर प्रेषित पॉल 2 तिमोथीमध्ये सल्ला देणारे शब्द तिमोथीला लिहितो. In 2 Timothy 2:8, 2 तिमोथी 2:8 you know what he says? काय बोलला पॉल. Remember Jesus Christ raised from the dead. येशू ख्रिस्ताला मरणातनं परत जिवंत करण्यात आलं. आठवण कर, आठवण कर. आठवण कर. मेलेल्यातनं येशू परत जिवंत झालेला आहे. See, he is saying, तो म्हणतो okay, remember how God divided the Red Sea and all that is fine, but you have to remember, Timothy, that Jesus who died is today resurrected and alive with you. पॉल तिमोथीला म्हणतोय की ठीक आहे की देवानी कसं रानामध्ये तो तांबडा समुद्र दुभंगला वगैरे वगैरे ते आठवणीत ठेव, पण मुख्य म्हणजे हे आठवणीत ठेव की देवानी कसं येशूला पाठवलं. येशू ख्रिस्त मेल्यातून परत जिवंत झाला. आज तो पुनरुत्थित जिवंत येशू आहे, Praise तुझ्या God. बाजूनी तुझ्या बरोबर उभा आहे. हे विसरू नको तिमोथी. See, the death of Jesus Christ gives us salvation, but the resurrection of Jesus Christ gives us power to live a life full of faith and hope. येशू ख्रिस्ताचं मरण आपल्याला तारण देतं, पण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्याला एक असं सामर्थ्य देतं की ज्या सामर्थ्याने आपण आशेने भरलेलं जीवन जगू शकतो. Amen. That's why Paul says that I may know him and the power of his resurrection. आणि म्हणून तर पॉल म्हणतो की मी त्याला जाणावे आणि त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य जाणावे. Timothy, you are not Amen. alone. तिमोथी तू एकटा नाही हे जाण. Jesus is with you. येशू तुझ्या बरोबर आहे हे Jesus जाण. is not dead on the cross. येशू वधस्तंभी मेलेला नाही He हे is जाण. risen. येशू पुनरुत्थित आहे हे He is जाण. awesome. येशू महान आहे He हे is जाण. strong. येशू बलवान आहे He हे is जाण. powerful. येशू सामर्थ्यवान आहे तिमोथी हे जाण. Put your eyes on him. तुझे डोळे देवावर येशूवर ठेव Fix तिमोथी. your eyes तुझे डोळे येशूवर केंद्रित on कर. Jesus. येशूवर तुझे डोळे केंद्रित कर तिमोथी. See? असं पॉल त्याला म्हणाला. Amen. आमेन. Fix your eyes on Jesus. तुझे डोळे येशूवर That's केंद्रित what कर. I'm telling the church tonight. मी आज रात्री चर्चला सांगत आहे, तुमचे डोळे येशूवर Remember केंद्रित Jesus ठेवा. Christ who was raised from the dead for you. येशू ख्रिस्ताची आठवण करा, जो मरणातनं तुमच्यासाठी परत पुनरुत्थित झाला. Amen. आमेन. Remember Jesus Christ. येशूची आठवण ठेवा. If you remember Jesus Christ, येशूला जर तुम्ही आठवणीत ठेवलं that he is there with you, की येशू माझ्या बरोबर आहे, you will never be dejected. कधी तुम्ही नाराज होणार नाही. Never. कधीच नाही. Yes, all these 27 years that I walked with the Lord, ही गेली 27 वर्ष जे प्रभू बरोबर मी चाललो, this assurance that Jesus is alive, ही जी खात्री मला की येशू जिवंत आहे, it pushes me to move forward. ढकलते मला पुढे जायला.
Nothing can replace this assurance. आणि ही जी खात्री आहे ना, त्या खात्रीची जागा आणि कुठलीही गोष्ट घेऊ शकत नाही. This is the most blessed assurance. धन्य खात्री की येशू माझा जीवन साथी हो. Jesus जीवन is with साथी हो. me. Jesus, the resurrected Jesus is with me. पुनरुत्थित येशू माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. आमेन. You don't need to worry about anything. कसलीही काळजी तुम्ही करायची गरज नाही, आवश्यकताच नाही. You know, Christmas gives us joy because Christmas reminds us that God has not kept us alone. नाताळ आपल्याला आनंद देतो, कारण की नाताळ आपल्याला आठवण करून देतो की देवाने आपल्याला एकटं ठेवलेलंच नाही. आमेन. He has not left us alone. देवाने आपल्याला एकटं ठेवलेलंच नाही. He is with us. The world has no assurance. आज जगालाही खात्री नाही. No assurance. जगालाही खात्री नाही, पण आपल्याला खात्री आहे की मी एकटी नाही, माझ्याबरोबर येशू आहे. That even if I die today, आणि जरी आज मी मेले I will be with God. तरी मी देवाबरोबर राहणार आहे. I mean, who can have this kind of assurance? असल्या पद्धतीची खात्री कोणाकडे असेल सांगा मला. This Christmas happened for us. हा नाताळ आमच्यासाठी घडला. This Christmas has happened for हा us. नाताळ आमच्यासाठी घडला. हो देव बाप्पा, तू This नाताळ Christmas आमच्यासाठी घडवला. would not have happened if we had not sinned. जर आम्ही पाप केलं नसतं तर हा नाताळ घडला नसता. You gave it to us. तू नाताळ आम्हाला दिलाय. Yet people are not recognizing you this तरी Christmas. लोक तुला ओळखायला तयार होत नाहीत या नाताळ समयी. The world is blind to what you did for them. जग आंधळ आहे. तू त्यांच्यासाठी जे केलंस त्या सगळ्या प्रित्यर्थ. They are fighting for the name Christmas. भांडतात क्रिसमस या नावासाठी. They don't want Christmas. त्यांना क्रिसमस नको. Little do they know this Christmas happened for them. त्यांना काय माहित आहे, ज्या क्रिसमसचं नाव घेऊन भांडतायत तो क्रिसमस त्यांच्यासाठी झालाय. This Christmas happened for the whole world. हा क्रिसमस अख्ख्या जगासाठी झालाय. Love. प्रेम, It shows love. प्रेम दिसतं यातून. Oh God, माझ्या देवा, awaken us to this truth. तू जागृत कर या सत्याकडे आम्हाला. We want to rejoice this Christmas. जागा कर, जागा आम्हाला. या नाताळ समय आम्हाला आनंद करायचा आहे. We want to be happy. खुश राहायचं We आहे. want to say thank you Jesus for आणि Christmas. म्हणायचंय धन्यवाद येशू या नाताळसाठी. Thank you oh God for this Christmas. धन्यवाद दे बाप्पा नाताळसाठी. असं म्हणायचंय आम्हाला. You did not need Christmas, we needed Christmas. तुला नाताळची गरज नव्हती, आम्हाला नाताळची गरज होती. We needed Christmas. आम्हाला नाताळ गरजेचा होता. Without Christmas we would have all died. नाताळ शिवाय आम्ही सगळे मेलो असतो. Thank you Jesus धन्यवाद येशू, for coming down खाली आलास on this earth for us. या भूतलावर आमच्यासाठी. We thank you Lord Jesus. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. The word became flesh शब्द देहरूप धारण करून आला and dwelt amongst us. आणि आमच्यामध्ये राहिला. And we beheld his glory आणि आम्ही त्याचं वैभव पाहिलं. as glory of the only begotten Son of God. देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून त्याचं गौरव, त्याचं वैभव आम्ही पाहिलं. We thank you Jesus. आम्ही तुझे आभार मानतो येशू. Lord, प्रभू, let Christmas take birth in our lives once again. नाताळचा जन्म आमच्या हृदयात परत एकदा कर. Let Christ be formed in us once again, ख्रिस्त आमच्यामध्ये रूपधारी परत एकदा कर, that we may tell the lost world की आम्ही हरवलेल्या जगाला सांगावं Jesus has come. येशू आलाय. The Christmas happened for them also. नाताळ त्यांच्यासाठीही झालाय. Thank you, Master. धन्यवाद दे बाबा. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, let the Christmas blessings come upon my people. नाताळचे आशीर्वाद माझ्या लोकांवर येऊ देत. Father, दे बाबा, Nehemiah taught us नेहमीयाने आम्हाला शिकवलं how we can mobilize ourselves, आम्ही कसं स्वतःला तयार करू शकतो. how we can move further in आम्ही- spite of discouragement. किती नाराजी आली तरी आम्ही कसे पुढे जाऊ शकतो. He taught us how we can pray and seek God. नेहमीयाने शिकवलं आम्हाला कशी प्रार्थना करायची, देवाला शोधायचं. Help us, Lord, आम्हाला मदत कर प्रभू, that we may always seek your face की आम्ही नेहमी तुला प्रार्थना करावी. in good times and bad times, सुखाच्या दिवसात आणि दुःखाच्या दिवसात whether पण. there is need or no need. गरज असो किंवा नसो,
we will seek your face. आम्ही नेहमी तुला प्रार्थना करू. Touch my people, माझ्या लोकांना स्पर्श कर. strengthen my people, माझ्या लोकांना शक्ती दे fulfill their heart's desires, आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. meet their daily needs, त्यांच्या रोजच्या गरजा भागव. give them good health and strength, त्यांना चांगली तब्येत आणि शक्ती दे and let them all go home in peace and joy. आणि त्यांना आनंद आणि शांतीने सगळ्यांना घरी घेऊन जा. Thank you, Father. धन्यवाद देव In बाबा. Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Give a big clap to आमेन. Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. God bless you all. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.